महत्त्वाच्या किचन टिप्स. 1. वेळच्या वेळी घरातील बेडशीट, पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते आणि घरातील वातावरण देखील प्रसन्न होते. 2. घरात जर ढेकूण झाले असतील तर चादरी आणि गाद्या कडक उन्हात ठेवाव्यात. यामुळे ढेकणं मरतात. शिवाय ढेकूण होऊ नये म्हणून एकदा घरात पेस्ट कंट्रोलसुद्धा करून घ्यावेत. 3. किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स स्वच्छ होतील. टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकता. 4. किचनमधील सिंक साफ करण्यासाठी त्यात ग्रीस चिकटले असल्यास त्यामध्ये गरम पाणी टाका. यात तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाकून सिंक स्वच्छ केल्यास सिंक नव्यासारखे चमकू लागेल. 5. किचनमध्ये ठेवला जाणारा कचऱ्याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यातील पिशवी दररोज बदला. 6. फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडंसं बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा. यामुळे फ्रीज साफ होईलच, तसेच त्यात किटाणू देखील राहणार नाहीत. 7. किचनचे कॅबिनेट साफ करण्यासाठी व्हिनेगर आणि लिक्विड सोपचा वापर करा. व्हिनेगर आणि लिक्विड सोप एकत्रित करून याने कॅबिनेट स्वच्छ करा. कॅबिनेट्स एकदम नव्यासारखे स्वच्छ दिसतील. 8. सिंकच्या भांड्याला तेलाचा मेणचट डाग असेल किंवा खरकट्या पाण्याचा वास आणि रंग हा मेणचटपणा धरून ठेवतो. त्यामुळे सिंकचं भांडं तेलकट तर दिसतंच, शिवाय सिंकजवळ विचित्र वासही येतो. अशा वेळेस सिंक धुताना गरम पाण्यात लिक्विड सोप घालून सिंक स्वच्छ करावं. 9. रात्री झोपण्यापूर्वी सिंकच्या भांड्यात डांबर गोळी ठेवावी. यामुळे सिंकमध्ये वास येणार नाही. सिंक वापरताना ती बाजूला काढून ठेवावी. सिंकचा वापर नसताना ती पुन्हा सिंकच्या भांड्यात ठेवून द्यावी. 10. बाथरूममधील लाकडाचे दरवाजे पाणी लागून खराब होऊ नये म्हणून तुंग तेलाचा वापर करावा. हे तेल वॉटर रेजिस्टन्स म्हणून काम करते. 11. स्टीलची किंवा पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने घासा. असे केल्याने भांडी अगदी स्वच्छ होतील. 12. सुऱ्या, गाळणी आणि किसणी या गोष्टी जेवण करण्याआधी स्वच्छ केल्या पाहिजे, कारण त्यामध्ये अडकलेले अन्न काही वेळात वाळून जाते आणि हे वाळलेले अन्न काढून टाकण्यासाठी नंतर बराच वेळ जातो. त्यामुळे या वस्तू स्वयंपाक झाल्यानंतर जेवणाआधी स्वच्छ कराव्यात. 13. भाज्या चिरणं, लसूण सोलणं, भाज्यांची सालं काढणं अशी कोणतीही कामं करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यानंतर ही सगळी कामं करा. म्हणजे भाज्यांची सालं, टरफलं असं काही थेट ओट्यावर पडणार नाही. पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओटा पुन्हा चकाचक. 14. पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो. त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा आणि किंवा पेपर टाकून घ्या. म्हणजे कणिक भिजवताना आणि पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही. त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळही जाणार नाही. 15. चहा गाळताना ओट्यावर एखादा कपडा टाका. त्यावर कप ठेवा आणि नंतर चहा गाळा. चहाचे थेंब ओट्यावर पडून तो अस्वच्छही होणार नाही. 16. भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड म्हणजे चॉपिंग बोर्ड, चाकू, पिलर हे सगळं लगेच स्वच्छ करून घ्या, कारण ओलसर असल्यावर ते अगदी काही सेकंदात स्वच्छ होऊन जातात. 17. मिक्सरचा वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा. मिक्सरच्या भांड्यात लगेच थोडं पाणी टाका आणि ते पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या. भांड्याच्या ब्लेडला जे काही पदार्थ लागलेले असतील ते सगळे लगेच मोकळे होऊन जातात. यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या. 18. ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरात एक छोटंसं डस्टबिन ठेवा. त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा. बॅगेत स्वयंपाकघरातला कचरा टाका आणि ती बॅग रोजच्या रोज बदला. 19. चहा केल्यानंतर गाळणं लगेच स्वच्छ धुवून टाका. ओलं असतानाच ते चटकन साफ होतं. 20. स्वयंपाकघरात हात पुसायला आणि भांडी पुसायला 2 वेगवेगळे नॅपकिन ठेवा. तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही 2 वेगवेगळे कपडे ठेवा. 21. ओटा पुसल्यानंतर लगेचच एक हात ओट्याच्या भिंतीवर मारून ती जागा स्वच्छ करा. यामुळे आजूबाजूची जागा जास्त तेलकट दिसणार नाही आणि ती स्वच्छही होईल. 22. ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बाटली
मिठाचे भांडे, तिखट मसाल्यांचा डबा, फ्रीजचे हँडल, डायनिंग टेबलच्या खुर्च्यांच्या मागची बाजू यावर कपडा मारायला विसरू नका. कशा वाटल्या या टिप्स कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.